नमस्कार. भारत सक्षम करताना फ्युचर हेल्थ जनरेशन प्लॅनिंग करताना आपण बायोलॉजीमध्ये बघत आहोत की जातकर्म संस्कार म्हणजे काय. असा एक संस्कार का ज्याच्याने बाळाचा जन्म झाल्यानंतर आपण बघितल्यासारखं बाळाच्या नाकातून त्याची घाण काढली जाते, ज्याला रिसक्सिटेशन म्हटलं जातं. ह्या रिसक्सिटेशन करताना बाळाच्या नाकाला एक इंजुरी होते. या इंजुरी भरून काढण्यासाठी आयुर्वेदात पुराण काळापासूनच विचार केला आहे की ज्याच्यामध्ये मध, तूप आणि सुवर्ण हे भस्म चाटून बाळाला चाटवलं जातं आणि असाही प्रकारचा जातकर्म संस्कार केला जातो. या संस्कारातील तूप आणि मध आणि सुवर्ण हे त्या डॅमेजला किंवा ह्या इंजुरीला भरून काढण्यासाठी मदत करत असतं. असा हा वैदिक पद्धतीने सांगितलेला जातकर्म संस्कार, याला जात याचा अर्थ नव जन्म घेतलेला किंवा नवजात बालकाला उल्लेख केला आहे. म्हणजे नवीन जन्मलेल्या बाळाला जो संस्कार येतो याला जातकर्म संस्कार म्हटला जातो. आपल्या जुन्या मनुस्मृती ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की ज्यावेळेस बाळ पोटात असतं, गर्भामध्ये असतं, तर गर्भाच्या अवतीभोवती गर्भोदक असतं, म्हणजे एक पाणी असतं. त्या पाण्याच्या पिण्यामुळं बाळामध्ये पोटामध्ये दोष निर्माण होतात आणि जेव्हा बाळ बाहेर येतं त्या दोषाने बाळाला कावीळ बसण्याची शक्यता असते. तर हे दोष कमी करण्यासाठी आपल्या संस्कृतीमध्ये जातकर्म संस्कार सांगितला आहे की ज्याच्याने हे गर्भोदक पिल्यामुळे जे दोष निर्माण होते हे दोष सगळे छान कमी होऊ शकतात. आयुर्वेदातील अष्टांगहृदय ग्रंथामध्ये वर्णन केलं आहे की जातकर्म संस्कार हा प्राजापत्य विधीने वेदोक्त पद्धतीने हा केला गेला पाहिजे. हा जातकर्म संस्कार केल्यानंतर बाळाला स्तनपान संस्कार आपण करू शकतो. तर या संस्काराची नक्की विधी काय ही आपण पुढील भागामध्ये बघूया.